हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण नेहमीप्रमाणे निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग बघूया. तर निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीच्या चार्टमध्ये आपण बघितलेलं होतं इथं हेड अँड शोल्डर इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न झालेला आहे आणि इथं ब्रेकआउट आलेला होता आणि इथं रिटेस्ट इथं निफ्टीचं रिटेस्ट इथं सुरू आहे. तर हे टार्गेट अजून येऊ शकते. 25,225 त्याचं टार्गेट आहे. तर हा निफ्टीचा डेली चार्ट आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट चला मग बघूया. बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपण बघितलं होतं एक ट्रायंगल पॅटर्न झालेलं होतं. इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर इथं वरती गेलेली होती बँक निफ्टी आणि आता इथं रिटेस्ट करायला पुन्हा येत आहे. सपोर्ट 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 आणि टेस्ट करून टार्गेट आहे 54,409. तर हा सुद्धा डेली चार्ट आहे. नंतर मिड कॅप ने बघा, मिड कॅप 100 मध्ये आपण बघितलं होतं इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला होता आणि ब्रेकआउट हा सुद्धा गॅप अप ओपन झालेलं होतं. इथं सपोर्ट आणि सुद्धा सपोर्ट आहे, इथे सुद्धा सपोर्ट आहे आणि इथे आपण एक लाईन मारली होती आणि असे बघा एक असं ट्रायंगल पॅटर्न काढलेलं होतं. आणि इथं जी बँक निफ्टी आहे, सॉरी मिड कॅप निफ्टी आहे, ती वरती गेलेली आहे आणि हे बघा याचा लो ब्रेक केलेला नाही, याचा लो ब्रेक केलेला नाही, याचा ब्लॉक केला नाही, याचा सुद्धा ब्रेक झालेला नाही. अशा प्रकारे मिड कॅप निफ्टी वरती जात आहे. टार्गेट आता बघू शकतो आपण 59,721, 59,721 वरती जर इथं जर कॅन्डल ब्रेकआउट आला तर 61,031 हे टार्गेट आहे. नंतर पुढचं इंडेक्स आहे स्मॉल कॅप. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये आपण बघत आहे की हा पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे. सपोर्ट 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 सपोर्ट, तर रेजिस्टन्स 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 आणि बघा किती ब्युटिफुल चार्ट आहे. बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कॅन्डल आणि इथं बघा काय तयार झालेलं आहे आणि ह्या सर्व ग्रीन कॅन्डल्स आहेत. ओके, आणि इथं दिसत असेल तुम्हाला आता इथं डोजी दिसत आहे. इथं तयार झालेली आहे डोजी पॅटर्न. तर इथं ही डोजी माहिती नाही, माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता डोजी. सो डोजी पॅटर्न सुद्धा मी सांगितलेला आहे. डोजी म्हणजे इनडिसिजिव्ह कॅन्डल. तर आता इथं खाली येण्याची शक्यता आहे, वरती जाण्याची कोशिश करेल, पण खाली येण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून तुम्ही तुमचा जर शॉर्ट मध्ये जर हे असतील तर इथं प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता, म्हणजे इथं येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे हे स्मॉल कॅप निफ्टीचा चार्ट आहे आणि हा वन डेचा चार्ट आहे. नंतर आता ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे ITI. ITI माहिती आहे सर्वांना, ही गव्हर्नमेंट कंपनी आहे. इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॉल्यूम जबरदस्त. व्हॉल्यूम खूप जबरदस्त इथं आलेला आहे. तर याचं आपण बघूया. स्टॉकची प्राइस आहे 368 रुपये 10 पैसे. तुम्ही स्टॉकला इथपर्यंत समजा याची रेंज असेल, आता रेट चालू आहे 368, 360 ते 358 पर्यंत कोणताही स्टॉपला आपण ठेवू शकतो आणि टार्गेट आहे 368, 387 इमिजिएट टार्गेट, 387 नंतर 410 रुपये इमिजिएट टार्गेट आहे. तर हिच्यामध्ये बघा एक पॅटर्न सुद्धा आपण बघू शकतो. इथं कप अँड हँडल पॅटर्न सुद्धा बघू शकतो आपण, किंवा एकच पॅटर्न बघू शकतो राउंडिंग बॉटम. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीमध्ये ब्रेकआउट आलेला आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे ग्रीव्स कॉटन. ग्रीव्स कॉटन मध्ये बघा यामध्ये चांगली खरेदी सुद्धा झालेली आहे. तर ते न्यूज तुम्ही बघू शकता. इथं
हे बघा रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे सपोर्ट. इथे बघा व्हॅल्यूम किती जबरदस्त आलेला आहे आणि स्टॉक मध्ये आता स्टॉकच्या प्राइस आहे 213 रुपये 24 पैसे. स्टॉक तुम्ही इथं बाय करू शकता. तिथं तुमचा जरा मोठा स्टॉप लॉस लावायचा 205 पर्यंत स्टॉप लॉस ठेवू शकता आणि 240 रुपये तुमचं टार्गेट आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. हा आहे डेली चार्ट आहे आणि स्टॉकचं नाव आहे ग्रीव्हिस कॉटन. नंतर पुढचा स्टॉक आहे मॅरिन इलेक्ट्रिकल. तर मॅरिन इलेक्ट्रिकल मध्ये बघा एक राउंडिंग बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे. स्टॉकने इथं ब्रेकआउट दिलेला होता. ब्रेकआउट देऊन स्टॉकमध्ये सर्किट लागत होते. नंतर स्टॉकमध्ये आता राउंडिंग बॉटम तयार झालेला आहे आणि इथं छान असा ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत. तर स्टॉकची प्राइस आहे 303 रुपये. तुम्ही इथं स्टॉप लॉस घेऊ शकता 290 रुपयापर्यंत स्टॉप लॉस घेऊ शकतात आणि टार्गेट आहे 340 रुपये. मॅरिन इलेक्ट्रिकचा हा वन डेचा चार्ट आहे. तुम्ही ह्या स्टॉककडे लक्ष ठेवू शकता. आज स्टॉकची प्राइस आज स्टॉक हा सुद्धा चांगला वाढलेला आहे 9.97% एवढा वाढलेला आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे कल्याण ज्वेलर्स आणि चार्ट एकदम छान आहे. तर कल्याण ज्वेलर्स मध्ये बघा इथं सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं बघा ब्रेकआउट किती छान आलेला आहे. तर स्टॉकची प्राइस आहे 775 रुपये 45 पैसे. इथं तुम्ही रिटेजच्या वेळेस आपण खरेदी 740 पर्यंत इथं स्टॉप लॉस लावू शकता आणि हे बघा व्हॅल्यूम सुद्धा चांगले आलेले आहेत आणि इथं टार्गेट आपण ठेवू शकतो. फिबोनुसार आपण टार्गेट जर बघायला गेलो तर 840 रुपये आपल्याचं फर्स्ट टार्गेट येत आहे. तर स्टॉकचं नाव आहे कल्याण ज्वेलर्स. तर आपण निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टीचा चार्ट, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि आता ब्रेकआउट स्टॉक मध्ये आपण ITI, ग्रीव्हिस कॉटन, मॅरिन इलेक्ट्रिकल आणि कल्याण ज्वेलर्स. तर अशा प्रकारे आपण स्टॉक बघितले आहे. तर हे जे स्टॉक मी सांगितले ते फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.